दुपारच्या असह्य उकाड्यात घरात बसून बाच्यांबरोबर मलईच्या कुल्फ्या खाल्ल्या. विट्यात दुपारच्या कडक उन्हात सूत्राकडनं घरी कुल्फ्या आणायच्यात म्हणून आदेश आला आणि आदेश नाही पाळला तर आपली पण सूत्र हलवली जातील ही कळलं. म्हणून तरटत 32-33च्या स्पीडनं कराड रोडनं डायरेक्ट मायनी रोडला 6 चाकी टेम्पोला घासत घासत विट्यातल्या फेमस कुल्फीच्या गाड्यावर आलो. पण मूल्य तक्त्यात कुल्फीचा पत्ता न गावल्यामुळे नाईलाजानं घरातली माणसं मनातल्या मनात मोजून डायरेक्ट कुल्फीची ऑर्डर दिली आणि कुल्फ्या पॅक होऊस अख्ख्या मायनी रोडवर लाईन मारायला लागलो. तेवढ्यात मागणं मला कोणतरी डिस्टर्ब करून कुल्फ्या पॅक झालेत म्हणून सांगितलं. मी पण बरोबर म्हणत 120 रुपयामध्ये QR कोडचा फोटो काढला आणि घराच्या मार्गाला लागलो. आपल्या होंडाच्या हाताराचा आवाज आला की लगेच घराचा दरवाजा धाड दिशी उघडला आणि कुंभमेळ्यात हरवून गावल्यागत मला रुद्रानं बघून जोरात हाक मारली. तेवढ्यात 2-3 पायऱ्या उतरून माझ्याकडे पळत पळत आला आणि मला न भेटता डायरेक्ट आईस्क्रीमची पिशवीच पळवून घेऊन घरात गेला. अशा झालेल्या अपमानाचा पत्ता कुणाला लागायच्यात मी गॉगल काढून सगळं ओके आहे म्हणून दाखवून दिलं आणि कुल्फीच्या काळजीपोटी घरात शिरलो. तर अभिज्ञाचा बिनकागद काढताच कुल्फी चाटायचा कार्यक्रम चाललेला. पण इकडे आमचा गोल्या मात्र हुशारीनं कुल्फी चाटत बसलेला. त्यांच्या ह्याच माणुसकीत कुल्फीचा नाश होऊ नये म्हणून मी पण मग पुढाकार घेतला आणि माझ्या नावावर असलेल्या एका कुल्फीची गोल फिरवून कापड काढली. स्टाईल मध्ये कुल्फीची कापड काढून झाली की लगेच अमेरिकनच्या स्टाईल मध्ये जीबीवरनं कुल्फी फिरवली आणि वर बघून त्या मलई कुल्फीचा चावा घेतला. पण आमच्या गोल्याला कुल्फी नक्की आवडल्या का नाही आवडल्या तीच त्याच्या हावभावानं कळना. म्हणून जाऊ दे म्हणलं आता आणलं तर संपून टाकायचे म्हणून सेल्फी मध्ये येऊन ठिकाणी पण आमच्या कुल्फीचा नायनाट करून टाकला.